कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत यावर्षी दुर्गाडी गणेश घाटावर कृत्रिम तलावांची नियोजन केलेलं आहे। यामध्ये इथे आपण कृत्रिम तलाव गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी इथे कृत्रिम तलावाचे पॉइंट चालवले आहेत। तसं आपण एक 8 फुटी पॉइंट पण तयार केलेला आहे। नागरिकांना आम्ही आवाहन करतो की माननीय उच्च न्यायालय तसेच राज्य शासन सूचनेनुसार ज्या नैसर्गिक क्षेत्रामध्ये गणपतीचे विसर्जन करायचं नाहीये त्याच्यामध्ये खाडी नदी तसेच आपले नैसर्गिक तलाव याच्यामध्ये विसर्जन करण्यास मनाई केलेली आहे। त्यानुसार आणि होणारं पाणी प्रदूषण टाळण्यासाठी आम्ही नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावात विसर्जन करावे। नमस्कार, माझं नाव दीपक अरुण कुलकर्णी, मी राहणार आधारवाडी लाल चौकीजवळ। मी गेल्या 15 वर्षापासून इकडे विसर्जनाला येतो। यावर्षी केडीएमसीने चांगली सोय केलेली आहे कृत्रिम तलावाची। फक्त आमची अपेक्षा ही की पुढे सगळे गणपती खाडीमध्ये विसर्जित व्हावे, यासाठी आम्ही दरवर्षी खाडीला येतो। आमची हीच विनंती आहे की हे गणपती सगळे खाडीत विसर्जित व्हावे। गणपती बाप्पा मोरया। हा उपक्रम राबवला तर खूप छान आहे आणि हे जे आवडलं आम्हाला पण चांगलं केलं त्यांनी, असं म्हणजे जेणेकरून पाणी दूषित होणार नाही। छान वाटलं हे बघून। प्रत्येक वर्षी केलं पाहिजे, पाणी दूषित होणार नाही जेणेकरून। नमस्कार, की आपली जी संस्कृती आहे ते गणेश विसर्जन हे आपण वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यात करतो, पण प्रशासनाच्या निर्णयाला अनुसरून प्रशासनाने जो निर्णय घेतलाय ज्यामुळे प्रदूषणाला सुद्धा आळा बसेल त्यासाठी आमचं सर्वांचं त्यांना सहकार्य आहे। म्हणून आम्ही स्वतः स्वखुशीने प्रशासनाच्या आदेशाला मान्य करून या कृत्रिम तलावामध्ये आमच्या गणेश मूर्तीचं विसर्जन करत आहोत। धन्यवाद।